मांडवी एक्सप्रेस 1 तास उशिराने धावते। ठाण्यातून मांडवी एक्सप्रेस कोकणकडे रवाना झाली। ठाण्याच्या फलाट क्रमांक 7 वरून रवाना झाली असून 24 तासांहून अधिक वेळ वाट पाहणारे कोकणवासीय मांडवी एक्सप्रेसने रवाना झालेले आहे। ठाण्यातून मांडवी एक्सप्रेस कोकणाकडे रवाना झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। जी प्रतीक्षा आहे ती कोकणवासियांची संपलेली आहे। मागील 24 तासांपासून अधिकचा काळ हे जे कोकणवासी आहेत ते या फलाटावरती जी आता फलाटावर लागलेली मांडवी एक्सप्रेस पाहतोय, या मांडवी एक्सप्रेसची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळत होते। काल सकाळी 8:30 वाजल्यापासून हे कोकणवासी जे आहेत ते या ठिकाणी रांग करून उभे होते आणि आता अखेर ही जी मांडवी एक्सप्रेस आहे ती फलाटावर लागलेली आहे आणि कोकणवासियांची लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे गाड्यांमध्ये चढण्यासाठी। आपण पाहतोय या ठिकाणी जे कोकणवासी आहेत ते आता कोकणाकडे जायला निघालेले आहेत। मात्र या कोकणवासियांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या फलाटावर दिसून येत होती, कारण मांडवी एक्सप्रेस मागील 1 ते 1.5 तास उशिराने धावते आणि मागील 24 तासांहून अधिक काळ हे जे प्रवासी आहेत ते याच फलाटावर बसलेले होते, जेणेकरून मांडवी एक्सप्रेस यावी, आपला लवकर नंबर लागावा आणि या एक्सप्रेस मधून आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे 24 तासाहून अधिक काळ या ठिकाणी बसलेले आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत आता हे प्रवासी जे आहेत ते एक्सप्रेस मध्ये बसण्यासाठी निघालेले आहेत। खर तर मागील अनेक दिवसांपासून हीच गर्दी जी आहे ती फलाटांवरती त्याचप्रमाणे बस स्थानकांवरती असलेली पाहायला मिळते आणि ही आता गर्दी जी आपण पाहतोय ही आता मांडवी एक्सप्रेस मध्ये हे सर्व प्रवासी जे आहेत ते आता चढताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे आरपीएफ देखील या सगळ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेली देखील आपल्याला पाहायला मिळते। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।